पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सूर्य आणि वैतरणा नदीला पूर आलेला आहे। नद्यांच्या पुराच्या पाण्यामुळे मासवण आणि मनोर इथे पालघर सिन्नर महामार्ग पाण्याखाली गेलेला आहे। महामार्ग पाण्याखाली गेल्यामुळे पालघरकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे। रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार असा पाऊस बरसतोय आणि याचाच फटका जो आहे तो आता पालघर जिल्ह्यातील जनजीवनावर बसलेला पाहायला मिळतोय। मी सध्या पालघर आणि मनोरला जोडणारा जो प्रमुख मार्ग आहे या मार्गावर आहे। आपण या ठिकाणी बघितलं साधारणतः 3 ते 4 फूट या ठिकाणी रस्त्यावर पाणी भरलेलं आहे आणि संपूर्ण जी वाहतूक आहे ती ठप्प झाल्याचं पाहायला मिळतंय। हा जिल्ह्याला जोडणारा एकमेव मार्ग असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बॅक साईडला बघितलं तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील झालेलं पाहायला मिळते। जोपर्यंत पाणी ओसरत नाही तोपर्यंत या ठिकाणी संपूर्ण वाहतूक जी आहे ती थांबवण्यात आलेली आहे। या ठिकाणी मोठ्या पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। तर आता आपण बघितलं तर काही जे तरुण आहेत, जे जवळच्या गावात राहणारे तरुण आहेत, ते आता गाडी धक्का मारत जे आहे ते आता पाण्यातून काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। अतिशय धोकादायक पद्धतीने या ठिकाणी ते पाण्यातून प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। एकंदरीत बघितलं तर पालघर जिल्ह्यामध्ये मुसळधार असा पाऊस बरसतो आणि याचाच परिणाम आता जे नदी नाले जे आहेत ते आता ओसंडून व्हायला सुरुवात झालेली आहे। पालघरच्या ज्या प्रमुख नद्या आहेत, पिंजाळ असेल, सूर्या असेल, वैतरणा असेल, या देखील आता या नद्यांनी देखील आता इशारा पातळी गाठलेली आहे आणि त्याचाच परिणाम म्हणजे जे अनेक सकल भागातले रस्ते आहेत ते आता पाण्याखाली आलेले आहेत आणि अनेक गावांचा देखील संपर्क तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याचबरोबर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन देखील आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। पुढारी न्यूज साठी जितेंद्र पाटील, पालघर।